आज आम्ही शनिवार आहे, म्हटलं आज व्लॉग घेऊ, खूप दिवसात आला नाही आहे. तर मग आम्ही आज सिडनीला जाणार आहोत. सिडनीला काही काम आहेत. पहिलं काम म्हणजे की आम्ही सोनं बड्डेसाठी जे आरतीने मला गिफ्ट घेतलं होतं ते आम्ही कलेक्ट करणार आहोत, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मे बी थोडं ऑपेरा हाऊस वगैरे साईडला थोडंसं फिरू आणि त्या व्यतिरिक्त नंतर खाऊ वगैरे थोडंसं सिडनीमध्येच. आणि त्यानंतर मूवी बघू कोणता तरी. आरतीकडे फ्री मूवीचे पासेस आहेत ॲक्च्युली. तर मग आम्ही ते मूवी बघू आणि मग रात्री लेट नाईट असं रिटर्न येऊ, एकदम छान लेट नाईट ड्राईव्ह करून आमचं नेहमीसारखं. सो स्टे ट्यून्ड. हे खातोय जाताना, ब्रेकफास्ट नाही केला, घरी घाईघाईत निघालो. सो याच्यामध्ये या भाज्या असतात ना, पूर्ण भाज्या आहेत ना, तळलेल्या नसतात. काहीतरी लो व्हॅक्यूम टेक्नॉलॉजी यूज करून पूर्णच्या पूर्ण भाज्या, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे मशरूम आहे पण खूप क्रिस्पी आहे बघा, तळलेलं नाही आहे, तळलेलं नाही आहे, हे बिना तेलाचं लो व्हॅक्यूममध्ये त्याच्या भाज्याच खाते असं होतं. हे म्हणजे छान आहे. आम्हाला कॉस्कोमध्ये मिळालं. कुठल्या कुठल्या भाज्या आहेत? मशरूम आहे, बीट, त्याच्यानंतर हे काय शेंगा आहेत का? बीन्स पाठी लिहिलंय बघ. अच्छा हां, येलो स्वीट पोटॅटो आहे, रॅडिश आहे, बीटरूट आहे, मशरूम, ब्रॉकली आणि ग्रीन बीन्स. बनल्यात ना, तू बघ ना, स्मूथ आहे एकदम. लगेच इकडनं 15 मिनिटात CBD म्हणजे तू विचार कर किती म्हणजे टोल आहे. तर पण तरी म्हणजे वरती पण टोल आहे आणि हा पण टोल. इथून आता वेगळा टनल निघेल, नंतर काम चालू आहे. टनलच्या आतमध्ये टर्न लेफ्ट, टर्न राईट आहे, वेगळे वेगळे एक्झिट्स आहेत. अँझॅक ब्रिज, आता माझ्या आता अँझॅक ब्रिज आहे. किती छान लिहिलंय. सिडनी खतरनाकच आहे. सिडनी मी तेच बोलतो, लोक आपण नाही सिडनीला कोण काय बोलूच नाही शकत. ऑस्ट्रेलिया ये डार्लिंग हार्बर आहे क्या? नाही, आपण लेफ्ट साइड. आता एकदम आपल्या मुंबई सारखा दिसतो. आठवतो ते भाईखळा वगैरे आहे ना, मी करेक्ट घेतलंय. हा करेक्ट घेतलं. इकडनं इसमें ना ऐसा ही दिखा रहा है 1 PM से ही 1 PM वैलिडिटी हो रहा है. इस पर 12 PM करना. अच्छा, रुक चलो एक काम करते, उधर जाके देखते हैं अपन. उधर जाके देखते हैं. अच्छा हाँ, हे डार्लिंग हार्बर आहे ना. मोहित थांब ना, उंदीर. हे असं सिडनीमध्ये काही ना काहीतरी रोजच्या रोज होत असतं. आणि हा इथे कॅमेरामॅन मस्त. आणि कुठली बिल्डिंग आहे रे तुझी कामावरची जायचं? आणि ही आहे मोहितच्या कामावरची बिल्डिंग. याच्या समोरच आपल्याला जायचंय ABC बुलियन मध्ये मोहितचा बर्थडे गिफ्ट घ्यायला. ही आहे मोहितच्या कामावरची बिल्डिंग, ऑफिस मोहितचं 9व्या माळ्यावर. मला सोडून निघून जातो तो सारखा सारखा. हे इथे अशा ठिकठिकाणी सायकल्स ठेवलेल्या असतात. हे हॅलो राईड असं आहे ना, तसं ॲप फक्त आपल्या फोनमध्ये डाउनलोड करायचं. तो बारकोड असतो, तो स्कॅन करायचा आणि चालवायचं. आणि असं काही नाही की इथेच येऊन ठेवलं पाहिजे. त्याचे प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे स्टेशन्स असतात. तिकडे जाऊन पार्क करायची आणि परत बारकोड स्कॅन करायचा, म्हणजे तेवढे पैसे आपले चालले जातात आणि नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह है ना. आपल्याला तिकडे जायचंय, जे ABC दिसतंय ना, तिकडे जायचं आपल्याला. हे इथे घ्यायला जायचंय. उंदीर, तू उंदीर आहेस का रे?
ओके, आतमध्ये तर काही व्हिडिओ नाही काढता आला, पण मस्तपैकी आता पिकअप केलेलं आहे आम्ही ABC बुलियनचं गोल्ड बिस्किट. फक्त एक झलक. गोल्ड मांजराला गोल्ड गिफ्ट. दांत से चबा के देखना है क्या सोना खरा है. देखते हैं ना लोग कुछ काही पण नाही, असं घासून बघतात, घासून. कुछ लोग दांत से चबा के भी देख सकते हैं कि रियल सोना है या नहीं. हे काय है बाय द वे बैकग्राउंड? सबसे असली मतलब अगर देखो सोना स्टोर करना है ना तो दांत लगाने का सोने का बेस्ट है. खरंच आहे. ही सगळ्यात जुनी कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया आहे. कदाचित हे हेड ऑफिसच आहे वाटतं पूर्ण ऑस्ट्रेलियाचं. एवढी मोठी ही पूर्ण नाही का? हेड ऑफिस नसेल. हेड ऑफिस तर मोठ्या उंच बिल्डिंगमध्ये असेल. हां, किती मस्त ना, एकदम हिस्टॉरिकल. ठीक आहे, आता कॉईन वगैरे सगळा घेऊन झालेला आहे. आता आम्ही चाललो थोडंसं खायला. पुन्हा ऑफिसला आलो बा आपण. माझ्या इथेच फिरतो आम्ही मोहितच्या ऑफिसच्या खाली. ऑफिसवाले बोलतील मला, भाई तू ऑफिसच्या दिवशी तर ऑफिसला येत नाही आणि आज शनिवार आहे तर ऑफिसच्या बाहेर फिरतोय. इथे कोणी भेटलं तुझं ऑफिसचं तर किती मजा येईल ना. महिन्यातून एकदा येतो. नेहमी मोहित ह्याचा व्हिडिओ काढतो आणि स्टोरीला टाकतो. आणि आता जस्ट ही वाली लिपस्टिक मी घेतलेली आहे. कोरियन फूड काय, व्हेजिटेरियन काय ऑप्शन आहे? ऑप्शन काय आहे? हे मोहितनी काहीतरी कोरियन फूड ऑर्डर केलेलं आहे. काय म्हणतात याला? व्हेजिटेरियन आहे. किमची फ्राईड राईस आहे. हां, जपाचे आहे. याला काय म्हणतात मला माहित नाही, पण टोफूच आहे, पण खूप मस्त आहे. अच्छा, खाऊन बघ मस्त. आणि हे नूडल्स कसले आहेत? जपाचे म्हणतात. जपाचे. अरे जिगर कुठे गेला? एवढं मोठं सगळं फूड कोर्ट कुठून घेतलंस? कुठून? हे कोवी मधून घेतलेलं आहे हे. नंबर 1 मला तांग. इकडे असं आहे खायला की स्वतःचं पहिले एक बोल घ्यायचं, त्यामध्ये नूडल्स घालायचे, जे काही व्हेजीज किंवा काही मीठ असेल ते सगळं घालायचं, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला जे पाहिजे ते सूप घालायचं आणि नंतर मिक्स करून खायचं. नूडल्सचे प्रकार बघा फक्त. हे ठीक आहे, हे पण ठीक आहे. हे काय आहे? चाट थाय. हे ऑर्डर करणार आहोत आम्ही. पॅटकी माव. हे आलं इकडे पॅटकी माव. वन ऑफ द बेस्ट. ये डिश हम लोग ने हाई टेरेस में खाई है, हाई टेरेस में भी खाई है. दूसरा कुठे खाल्ली अजून? हो, अभी ब्लू माउंटेन में ही खाई है. ब्लैक प्लांट. और ये खाई है, आई थिंक ये बेस्ट है अभी तक की. मोहित चुकून ब्राह्मण झालाय. असा चायनीज वगैरे पाहिजे होता. सगळं चॉपस्टिकनी खातो. इथे आम्ही दोघं गपचूपपणे फोकनी खातोय. चायनीज ब्राह्मण. नूडल्स खाऊन दाखवते. नूडल्स. भात पण खाऊ शकतोस ना तू चॉपस्टिक्सनी. ट्रेन दुसरी ट्रेन अटॅच केली आहे. हां, गर्दी असते ना. खाली शॉपिंग वॉपिंग आहे. सगळं शॉपिंग आहे. हे लोक केसरी टूरवाले दाखवतात हे लोकांना. तिकडे त्या दुकानाचं नाव काय आहे? शिंका. त्याच्या पाठीचा शिंकायचा व्हिडिओ टाक ब्लॉगमध्ये. अच्छी. सगळ्यांचं असं
ग्रॅम कॅफे अँड पॅनकेक्स. इकडे बोलतात इकडचे पॅनकेक खूप फेमस आहेत. हा आहे प्रीमियम पॅनकेक. इथे ठेवला पण आहे डेमोसाठी. मोची. मोची मोची मतलब ये रहता है वो डेजर्ट रहता है. नहीं वो गोल रहता है ना, अंदर वो आइसक्रीम टाइप रहता है. उसको पूछेंगे. मैं ये खाऊंगी. तिरामिसू पता है ये भी कॉफी ही है. मजा नहीं. वो तिरामिसू पैनकेक थोड़ी ना फेमस है. मी हेच खाणार. भाई हा फ्लफी नहीं है माउ तिरामिसू पैनकेक. ये पैनकेक देख, अरे फेमस ये है. पर तू तो ऑर्डर कर. हाँ उनको जो खाना है. तू हे घे ना माऊ, तुला पाहिजे तर. ते नटेल आहे. मग हा किती जड आहे बघ. हा तो जड तू खा. हे पॅनकेक्स आलेले आहेत. हा आहे चॉकलेट प्रीमियम पॅनकेक ये क्या है? आणि हा आहे प्रीमियम पॅनकेक. चलो लेट्स स्टार्ट. आणि हा सेम पॅनकेक आपण मगाशी बघितला आणि सगळ्या ठिकाणी इथे दिसेल. सगळे पॅनकेक्सच ठेवलेत. वरून इकडे पण सगळे पॅनकेक्स ठेवले. खूप सॉफ्ट आहे. मोहित बोलतोय मला काय खाता येत नाही नीट. इंग्लिश पद्धतीने मोहित दाखवतोय कसं खायचं. पण मग हे डाव्या हाताने खाणं झालं ना. डाव्या हाताने खाणं काही वाईट नाही. उजव्या हाताची लोक असं खातात. अच्छा है ना. बहुत अच्छा है. ये भी ट्राय करो. खतरनाक. चांगलं आहे ना. आता फेरी लागलेली आहे. ये थोड़ी बड़ी बोट नहीं है. हाँ ये अलग बोट है एक्चुअली. ज़्यादा पैसा रहेगा. यार ओपेरा का नाही दिसत आहे. इथे आतमध्ये खूपच मोठी बोट आहे. अच्छा तिकडे पाठीमागे लपले ओपेरा हाऊस. ते छोटंसं. बोट चालू पण नाही झाली. आम्ही आता चाललोय मॅनलीला. वो बोट पैमुले से आई है. बोटीत बसले म्हणजे ती चालू होणारच. नवरा माझा पावसाचा. ओपेरा हाऊस दिसेल. ओपेरा हाउस मध्ये काय होतं वगैरे सांग ना. ऑपरा होतं. अगर मोबाइल नीचे पड़ गिर गया तो वो लोग नाके निकाल के देते. उसको कैप्टन को बोलना पड़ता है. उनके पास है ऐसा एक मोबाइल कैच करने के लिए. अच्छा ऐसा वो जाली जैसा होता है. तो $10 में ये अच्छा टाइम पास है ना यार. सिडनी आके ये केसरी टूर वगैरह से लोग आते इतना. समवेअर सी प्लेन. आता जस्ट आम्ही इथे मॅनलीला पोहोचलो आहोत. बोटीने आलो. सगळ्या केसांचा भुगा झाला. एवढी बेकार थंडी आणि हवा होती. पण आता आलो इथे फायनली. इथे थोडंसं फिरू आणि परत जाऊ. अनिता जिलेटो इकडचं आईस्क्रीम खूप फेमस आहे म्हणतात. आणि ही एवढी मोठी लाईन आहे. एवढी मोठी लाईन. हे वॉफलचा मित्र. आते टाइम लेते क्या टेस्ट 3 जन के बीच में. एवढीशी मुलगी आहे बिचारी. अजून एक शॉप इकडे फेमस आहे कुकीज अँड आईस्क्रीम. इथे तुम्ही बघू शकतात कसं बनवतात, काय बनवतात वगैरे. आणि मग तिकडे जाऊन घ्यायचं. आतमध्ये जाऊन गरम गरम कुकीज आईस्क्रीममध्ये घालून देतात. आणि आता हा फायनली मॅनली बीच आलेला आहे समोर. अच्छा मला आठवत नाही. माझ्या मते मी तर फर्स्ट टाइमच आली आहे. पता नहीं. पानी से
ते तिथे मुलं मस्तपैकी काहीतरी असं डोंगर वगैरे बनवलेला आहे वाळूचा. काय सुंदर एरिया आहे हा मॅनली, खूप मस्त. इथे बीच आहे आणि हे सगळं समोर बिल्डिंग्स आहेत. ही बिल्डिंग म्हणजे फर्स्ट टाइम असं मन झालंय की घर नको, ती लँड पण वगैरे काही नको, सरळ ह्या अपार्टमेंटमध्ये घ्यायचं, बाल्कनीमध्ये बसायचं, चहाचा कप घ्यायचा हातात आणि समुद्राकडे बघत बसायचं ना माऊ. एक बेडरूम एक बाथरूमचा 1 मिलियन. एक बेडरूम एक बाथरूम और इतना सा सी व्यू है सिर्फ. माय गॉड. तो फिर भी ठीक है यार, 1 मिलियन. हे लोक आता त्या दगडावरती जाणार आहेत. आता आम्ही इकडे त्या अनिता जिलेटोमध्ये आलेलो आहोत. एवढे खतरनाक आईस्क्रीमचे फ्लेवर्स आहेत की बापरे, गर्दीच एवढी आहे ना की बापरे. पण आम्ही आता 3 फ्लेवर घ्यायचे ठरवलेले आहेत. एक पिस्ताशिओ, दुसरा पॅशन फ्रूट आणि तिसरा मँगो. मँगो का कोकोनट? कोकोनट नाही, मँगो. असे 3 फ्लेवर्स खाऊ. हे असे 3 फ्लेवर्स घेतलेले आहेत. एक आहे पॅशन फ्रूट, दुसरा आहे मँगो आणि तिसरा आहे कोकोनट. असे 3 फ्लेवर्स घेतलेत. पॅशन फ्रूट. बॅक टू दिस बोट नाव. झालं मस्त सगळं मॅनली फिरून. आता बोटीमध्ये जाऊ आणि डायरेक्ट सर्क्युलर कीला, जिथे ओपेरा हाऊस आहे तिकडे. मस्तपैकी आता आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय सर्क्युलर कीला, जिथे आपलं ओपेरा हाऊस आहे. तिकडे जाऊन मग थोडंसं 10 मिनिट्स वॉक, कार घेऊ आणि नंतर मग आपला पुढचा प्रवास टू बाथर्स्ट. कुठे आलोय आपण आता? इडली खायला. किधर आए हम लोग जिगर? वेंटवर्थ विल. सो आत्ता छान आम्ही आता घरी चाललोय. तर मग आज आम्ही सिडनीच्या एका वन ऑफ द बीच फ्रंट हाऊसेस बघितले. तर मग असं तो जिगर बोलला की इकडे हे खरं मला बीचच्या समोर राहणं मला ॲक्च्युअलमध्ये सुकून देतं. मी बीच टाईप माणूस आहे, मी माउंटनवाला माणूस नाही आहे. माउंटनवर बसलं तर तुम्ही काय लगेच अर्धा तासात थकून जाल, पण समुद्राकाठी तुम्ही किती पण वेळ बसू शकता, हे करू शकता. म्हणजे असं बरोबर आहे. पण मी म्हटलं एक गोष्ट खरी की बीच असेल, हे असेल किंवा माउंटन असेल, मी म्हटलं आरती माझ्यासाठी बीच आहे, आरतीच माझ्यासाठी माउंटन आहे. जिकडे आरती असेल तिकडे मी पूर्ण 24 तास बसू शकतो. भले आरती किचनमधून हॉलमध्ये जरी गेली तरी मी माझी जागा चेंज करतो. हे म्हटलं की आरती जिकडे तेच माझ्यासाठी बीच फ्रंट हाऊस, आरती जिकडे तेच माझ्यासाठी माउंटन हाऊस. तुला आठवतं हे तू वाक्य खूप आधी नवीन आपण भेटलेलो तेव्हा बोललेला, लिहून काढलेलंस बघ तू. तेव्हा बोललेलास की ऊन असेल, पाऊस असेल, वादळ असेल, जे काही असेल, मला फक्त आरतीच पाहिजे. आणि तेव्हा तू आता तशा टाईपचं बोललास की बीच असून देत, बिल्डिंग असून देत किंवा माउंटन असून देत, काही असून देत. हा म्हणजे ही छान चौकी वगैरे, म्हणजे असं की बीच फ्रंट हाऊस पाहिजे, हे पाहिजे. हे एका पॉइंटला कसं होतं ना की माझी बायको माझ्यासोबत नीट खुश असून दे, ही गोष्ट ते ऑफकोर्स तुम्ही बीच फ्रंट लेवलच्या घरा इतकीच सुख देते ना. असं आहे की म्हणून तसं म्हणजे चांगला डायलॉग आहे असा की माझी बायको जिकडे असेल तेच माझ्यासाठी बीच फ्रंट हाऊस. बरोबर. ठीक आहे, थँक्यू सो मच. गुड नाईट एव्हरीवन. आता घरी चाललोय.